सत्यदेव बिझनेस स्क्वेअर या कमर्शियल नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न। अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या नाशिक शहरातील पंचवटी कारंजापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर पेठ रोडवरील आरटीओ ऑफिस येथील पवार लॉन्स शेजारी सत्यदेव बिझनेस स्क्वेअर या महत्त्वाकांक्षी कमर्शियल प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते तसेच आत्मा मालिक ज्ञानपीठाचे गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या वतीने परमानंद महाराज पंचमुखी हनुमान मंदिर संस्थाचे महंत भक्तिचरण दास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला। यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर प्रकाश मते, रंजना भानसी, गणेश गीते इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। नाशिकमधील अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या अशी ओळख असलेला भाग म्हणजे पेठ रोड परिसर। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या परिसरात शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल्स, अनेक सरकारी कार्यालय हाकेच्या अंतरावर आहेत। याच परिसरात आपणासी व्यवसाय करण्यासाठी तो वाढवण्यासाठी सर्वोत्तम संधी पवार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी उपलब्ध करून दिली आहे। 5 मजली अतिशय भव्य अशा या प्रकल्पात बेसमेंट पार्किंग, सीसीटीव्ही, वीज व पाणी, सिक्युरिटी, जनरेटर बॅकअप, लिफ्ट, स्वच्छतागृह व इतर सर्व सुविधांसह हा प्रकल्प परिपूर्ण आहे। प्रत्येक मजल्यावर 3500 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध असलेल्या या प्रकल्पात अतिशय भव्य अशी पार्किंग या ठिकाणी उपलब्ध आहे। बँक, हॉस्पिटल, सुपर शॉपी, शोरूम, टेक्सटाईल मार्केट, रूफटॉप रेस्टॉरंट, क्लासेस, मेडिकल इतर सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी ही जागा उपलब्ध आहे। या प्रकल्पाचे उद्घाटक व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आत्मा मालिक ज्ञानपीठाचे परमानंद महाराज यांनी या प्रकल्पाचे निर्माते व पवार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक अनिल पवार यांना शुभेच्छा दिल्या। 18 वर्षापूर्वी सुद्धा मी इथे लॉन्च जे आहे पवार लॉन्चच्या उद्घाटनासाठी आलो होतो। त्याच्यानंतर आज ही संधी मला मिळाली आणि आज त्या लॉन्चचं सुद्धा उद्घाटन झालं। पण त्याचबरोबर सत्यदेव बिझनेस स्क्वेअर हे कमर्शियल कॉम्प्लेक्स या भागामध्ये या कुटुंबाने उभा केलेला आहे। अतिशय उत्तमरित्या बांधकाम आहे आणि जवळजवळ 3500 स्क्वेअर फीट प्रत्येक माळ्यावर उपलब्ध आहे। माझी खात्री आहे अनेक बँक व्यवसाय करणारे किंवा इतर जे कमर्शियल मध्ये काम करणारे लोक आहेत, ऑफिसेस वगैरे, या विभागामध्ये ज्या पद्धतीने वाढ झालेली आणि होते आहे ते पाहता इथे निश्चितपणे जे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे सगळ्या जागा भरून जाते। हळूहळू पवार कुटुंबीय जे आहे ती प्रगती करत आहे आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी असेच कॉम्प्लेक्स उभे करावे, आणखीन काही वास्तू उभ्या कराव्यात आणि म्हणून आम्ही सगळे आज यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। भरारी घेत विकासाच्या यथासांग शिखरावरती या सर्व कुळानं जावं आणि या कुळाचा सर्वांगीण विकास होऊन जीवन प्रगतीच्या शिखरावरती वृद्धिंगत व्हावं, यथार्थता संपूर्ण यांना सधन प्राप्त व्हावी हीच या ठिकाणी मंगल कामना करू। या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी या परिवाराचं, माता पित्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। तसेच या प्रकल्पाविषयी अधिक माहिती पवार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक अनिल पवार यांनी दिली आहे। या प्रोजेक्टच्या जवळ इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आलेलं आहे। दुसरं इथनं पंचवटी 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मेडिकल कॉलेज इथून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हा आमचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण भाडे तत्वावर देण्यासाठी आम्ही उभारला आहे। त्यामध्ये बँका, हॉस्पिटल्स, क्लासेस, मल्टीपर्पज अशा सगळ्या प्रकारच्या उद्योगधंद्यांसाठी तो उपलब्ध करून देण्यात येईल। आमच्या ह्या प्रोजेक्टचं खास वैशिष्ट्य म्हणजे पवार लॉन्सच्या शेजारी हा प्रोजेक्ट महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि भव्य अशी पार्किंग या प्रोजेक्टला मिळालेली आहे, जेणेकरून भविष्यात कुठल्याही व्यावसायिकाला पार्किंगची अडचण येणार नाही। प्रोजेक्टला बेसमेंट दिलेला आहे। विशेष म्हणजे हा एकदम हायवे टच प्रोजेक्ट आहे। सर्व सोयी सुविधांयुक्त असा हा दर्जेदार बांधकाम केलेला प्रोजेक्ट आहे। या कार्यक्रमाप्रसंगी मखमलाबाद पंचक्रोशीतील तसेच नाशिक शहरातील बांधकाम क्षेत्रातील, राजकीय व सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह व्यावसायिक व ग्राहक, पवार कुटुंबीय, मित्रपरिवार व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज साठी योगेश सोनवणे, नाशिक।